मित्रांनो, आपण हे जे बघत आहात हे अंडा संजीवक आहे. हे आता मी बनवून जवळजवळ आता 15 दिवस पूर्ण झाले याला. आता याचा इतका तीव्र वास येतोय की आता मला इथं सहन होत नाही आहे. आणि हे बघा, या साईडला बघा, तर ह्याला ही जी काय अळी झालेली आहे ही अळी होते याच्यामध्ये. घाबरण्यासारखं काही नाही याच्यामध्ये, ती अळी होतच असते. आता हे जर तुम्ही बघितला तर बघा, हे अतिशय चांगल्या पद्धतीने आता हे तयार झालेलं आहे. आणि हे तयार करण्याची पद्धत पण खूप सोपी आहे. ह्याच्यामध्ये काय नाही, फक्त शक्य असेल तर देशी गाईचंच ताक घ्यावं. माझी देशी गाय माझी आहे, घरचीच गाय आहे. त्यामुळे मी माझ्या घरच्या देशी गाईचंच मी याचं ताक वापरतो आहे. आणि मला देशी अंडी मिळाली नाही, त्यामुळे मी बॉयलरची अंडी वापरतो आहे. तर हे बघत आहात आपण, हे बघा, या अळ्या तुम्हाला दिसत असतील साईडला. तर घाबरण्याचं कारण नाही, ती अळी होत असते त्याच्यामध्ये. आणि हा जो वास येतो ना, एकदम तीव्र वास, या वासामुळं कुठल्याही पद्धतीची जी काही रोग पसरवणारी जी अळी आहे, ती अळी आपल्या पिकावरती, त्या अळीचा प्रादुर्भाव होत नाही. तर हे संजीवक आपण जे बघताय, हे यूट्यूबवरती फक्त याचे व्हिडिओ बघून तुम्हाला याचा रिझल्ट येणार नाही, लक्षात ठेवून घ्या. तुम्ही स्वतः हे तयार करा. नको तेवढी मुलूकची माग रासायनिक औषधं आपण जी वापरतोय ना, त्या औषधांपेक्षा याचा रिझल्ट कितीतरी चांगला आहे. मी आता तुम्हाला पुढचा आणखीन एक शॉर्ट व्हिडिओ बनवून टाकेन. तुम्हाला 15 दिवसामध्ये जो रिझल्ट मला आलेला आहे ना, त्याचा मी एक शॉर्ट व्हिडिओ बनवून टाकेन. पुढचा व्हिडिओसुद्धा नक्की बघा.